इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयातील युनिट 3.1 ट्रॅफिक सिग्नल्स ही कविता आपण पाहिली. आता त्याच्याखाली ही काही वाक्य वाचण्यासाठी दिलेले आहेत. सोबतच इथं रेड सिग्नल, येलो सिग्नल, ग्रीन सिग्नल हे कशासाठी आहेत ते दिलेले आहे. परत इथं रेनबो म्हणजे इंद्रधनुष्यातील रंग कोणते कोणते आहेत ते दिलेले आहे. या सगळ्याचं वाचन आपण करूयात. बाळांनो माझ्या मागे वाचा. युनिट 3.1 ट्रॅफिक सिग्नल्स. लिसन अँड से. आता ह्या वाक्यांचं वाचन बाळांनो माझ्या मागे करा तुम्ही. शी सेल्स, सी शेल्स. बघा, शी सेल्स, सी शेल्स. फनी frogs flip fast. Funny frogs flip fast. Tough tigers take turns. Tough tigers take turns. Clever cats climb carefully. Clever cats climb carefully. बघा, हे असे सर्व वाक्य वाचण्याचा तुम्ही सराव करा. आता हे काय आहे आपण पाहूयात. बघा, लिसन अँड लर्न. हे बघा, इथं ही रेड लाईट आहे. जेव्हा आपण रस्त्याने वाहतूक आहे बघा, इथं रस्ता आहे बघा. रस्त्यावर जेव्हा अशा गाड्या जात असतात की नाही, आता आपण कराडमध्ये राहतो, तुम्ही कराड सिटीत जाता की नाही बाळांनो, तेव्हा तिथं असे सिग्नल असतात बघा. मग त्याच्यामध्ये हे काय आहे, रेड लाईट आहे. रेड लाईट म्हणजे स्टॉप. म्हणजे जर समजा तुम्ही असं सिग्नलमध्ये गाडी जर तुमची अडकली किंवा तुम्ही तिथं गेलात रस्त्यावरती, जेव्हा तिथं सिग्नलला ही रेड लाईट लागते तेव्हा तुम्ही गाडी पळवणार का थांबवणार? मग इथं काय सांगितलंय, रेड लाईट लागली की स्टॉप. म्हणजे लाल दिवा लागला की आपली गाडी थांबवायची. येल्लो वेट. येल्लो म्हणजे पिवळा. पिवळा दिवा लागल्यानंतर वाट बघायची. पिवळा दिवा लागल्यावर वाट बघायची. आणि ग्रीन गो. ग्रीन म्हणजे काय, हिरवा. हिरवा दिवा लागला की आपली गाडी अशी पुढे न्यायची. मग मला सांगा आता, रेड लाईट कशासाठी आहे, गाडी थांबवायला का पळवायला? येल्लो लाईट कशासाठी आहे, वाट बघायला. आणि ग्रीन लाईट कशासाठी आहे, जायला. छान, व्हेरी गुड. मग समजलं तुम्हाला. सिग्नलवरती रेड लाईट आहे ती स्टॉप थांबण्यासाठी आहे. येल्लो लाईट आहे ती वाट पाहण्यासाठी. आणि ग्रीन लाईट आहे ती जाण्यासाठी आहे. बघा आता हे काय आहे, इंद्रधनुष्य, रेनबो. इंद्रधनुष्याला इंग्रजीत काय म्हणतात, रेनबो. रेनबोमध्ये 7 कलर असतात. कोणते कोणते आपण बघूयात. रेड. रेड म्हणजे लाल. ऑरेंज. ऑरेंज म्हणजे केशरी भगवा. येल्लो. येल्लो म्हणजे ग्रीन. ग्रीन म्हणजे ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे ओके. इंडिगो. इंडिगो म्हणजे निळसर जांभळा. आणि व्हायलेट. व्हायलेट म्हणजे जांभळा किंवा वांगी कलर. ठीक आहे. बघा, हे झाले रेनबो मधले आपले 7 कलर. बघा आता ह्या काय ते रेनबो मधले हे 7 कलर कसे लक्षात ठेवायचं, हे नाव लक्षात ठेवायचं. विबग्योर म्हणजे काय, व्ही म्हणजे व्हायलेट, आय म्हणजे इंडिगो, बी म्हणजे ब्ल्यू, जी म्हणजे ग्रीन, वाय म्हणजे येल्लो, ओ म्हणजे ऑरेंज आणि आर म्हणजे रेड. असे हे रेनबोमधले 7 कलर याच्यावरून लक्षात ठेवायचे. ही आयडिया कळली का तुम्हाला? रेनबोमधले 7 कलर लक्षात ठेवताना कोणतं नाव लक्षात ठेवणार तुम्ही? विबग्योर. आणि त्याच्यावरून ह्या रंगांची नावं आपण सांगायची आहेत. आता बघा, पुढच्या पानावरती काय दिलेलं आहे त्यांनी इथं. हे बघा, हे फ्लॉवर पॉट दिलेलं आहे. त्याच्यात फूल आहे, फ्लॉवर पॉट आहे आणि त्याला कोणते कोणते रंग द्यायचे ते सांगितलेत. आता हे रंगांची नावं तुम्हाला वाचता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये हे विचारतात. मग त्याच्यासाठी आधी आपण रंगांची नावं वाचू आणि त्या इंग्रजी रंगांची नावं वाचली की तो मराठीत रंग कोणता आहे ते पाहूयात. बघा, लुक, लिसन अँड रिपीट. रेड. रेड म्हणजे कोणता रंग? रेड म्हणजे कोणता रंग? RED रेड. बघा, मी शक्यतो आजपर्यंत तुम्हाला जेवढे काही शिकवलेत कुठेही तुम्हाला स्पेलिंग पाठ करायला मी अजिबात सांगितलेलं नाही. परंतु रंगांची नावे, महिन्यांची नावे, वारांची नावे ही आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. 1 to 10 नंबरचे स्पेलिंग पाठ करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये ह्याचे स्पेलिंग विचारलेले असतात.
त्याच्यामुळे ही रंगांची नावं पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आज पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, याच्या स्पेलिंग सहित वाचूयात आपण. RED रेड. रेड म्हणजे कोणता रंग? छान. YELLOW येल्लो. येल्लो म्हणजे पिवळा म्हणजे इंग्रजीत पिवळ्या रंगाला इंग्रजीत काय म्हणायचं? छान. BLUE ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे निळा. ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाला इंग्रजी नाव काय? ब्लू. छान. GREEN ग्रीन. ग्रीन म्हणजे कोणता रंग? हिरवा. आणि हिरव्या रंगाला इंग्रजी नाव काय? ग्रीन. छान. ORANGE ऑरेंज. ऑरेंज म्हणजे कोणता रंग? केशरी रंगाला इंग्रजी नाव काय? छान. व्हेरी गुड. VIOLET व्हायलेट. व्हायलेट म्हणजे जांभळा रंग. कोणता रंग? जांभळ्या रंगाचं इंग्रजी नाव काय? व्हायलेट. छान. व्हेरी गुड. PINK पिंक. पिंक म्हणजे कोणता रंग? गुलाबी. गुलाबी रंगाला इंग्रजीत नाव काय? छान. BROWN ब्राऊन. ब्राऊन म्हणजे कोणता रंग? चॉकलेटी रंगाचं इंग्रजी नाव काय? छान. BLACK ब्लॅक. ब्लॅक म्हणजे कोणता रंग? आणि काळ्या रंगाला इंग्रजी नाव काय? छान. WHITE व्हाईट. व्हाईट म्हणजे कोणता रंग? पांढऱ्या रंगाचं इंग्रजी नाव काय? छान. बघा आता इथं व्हाईट, पांढऱ्या रंगाचं इंग्रजी नाव व्हाईट. बघा आता इथं हे जे चित्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलंय कुठं कोणता कलर द्यायचा. कलर द पिक्चर. इथं येल्लो कलर द्यायचा. येल्लो कलर द्यायचा म्हणजे कोणता कलर देणार इथं? छान. इथं ब्लॅक कलर द्यायला सांगितले. ब्लॅक कलर देणार म्हणजे कोणता देणार? काळा. इथं ग्रीन कलर द्यायला सांगितलंय. ग्रीन म्हणजे कोणता देणार इथं कलर तुम्ही? हिरवा. छान. इथं रेड रंग द्यायला सांगितलाय. रेड म्हणजे कोणता रंग देणार इथं? इथं ब्ल्यू रंग द्यायला सांगितलाय. ब्ल्यू म्हणजे कोणता देणार इथं? निळा. आहे बघा ब्ल्यू इथे. कोणता देणार? इथं पिंक रंग द्यायला सांगितलाय. पिंक म्हणजे कोणता रंग देणार तुम्ही? गुलाबी. हा. इथं व्हायलेट रंग द्यायला सांगितलाय बघा. म्हणजे कोणता देणार? जांभळा. इथं पुन्हा रेड रंग द्यायला सांगितलाय. रेड म्हणजे कोणता? इथं ऑरेंज रंग द्यायला सांगितलाय. कोणता देणार मग? केशरी. इथं येल्लो रंग द्यायला सांगितलाय. कोणता देणार? येल्लो म्हणजे पिवळा. आणि इथं रेड रंग द्यायला सांगितलाय. रेड म्हणजे लाल. अशा पद्धतीने बघा ही रंगांची नावं, याचे स्पेलिंग तुम्हाला पाठवणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेला हे विचारतात. नाही तर शक्यतो मी स्पेलिंग नाही पाठ करून घेत कोणाचे. आणि या पद्धतीने हे चित्र उद्या तुम्ही छानपैकी रंगवून आणा. तुम्हाला हा संपूर्ण युनिट समजलात का रे बाळांनो? हा समजला ना? छान. आता ह्या कवितेचं गायन करून याचा देखील आपण एक व्हिडिओ टाकूयात. ठीक आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.